तुमच्या घरात स्वामी समर्थांची उपस्थिती आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आपण हे 5 संकेत ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप खास आहे। अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की स्वामी समर्थांची कृपा माझ्यावरती आहे का, स्वामी माझ्या घरात आहेत का। भक्तांनो, स्वामी समर्थ हे केवळ एका मंदिरात किंवा फोटोमध्ये मर्यादित नाहीत। जिथे श्रद्धा असते, जिथे नामस्मरण असते, जिथे भक्ती असते, तिथे स्वामींची उपस्थिती असते। आज आपण जाणून घेणार आहोत असे 5 संकेत जे तुमच्या घरात दिसत असतील तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावरती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 5वा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे। संकेत क्रमांक 1, घरात अचानक दिव्य सुगंध येणे। कधी कधी कोणतेही अगरबत्ती, अत्तर किंवा फूल नसताना घरात अचानक चंदनाचा, फुलांचा किंवा प्रसन्न सुगंध जाणवतो। हा सुगंध काही क्षणासाठी येतो आणि पुन्हा नाहीसा होतो। अनेक स्वामी भक्तांनी हा अनुभव सांगितला आहे। हा संकेत काय सांगतो? तो सांगतो की तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढत आहे। स्वामींची कृपा त्या वातावरणात कार्यरत आहे। जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। संकेत क्रमांक 2, मनाला अचानक शांतता मिळते। आजच्या काळात प्रत्येक जण तणावात आहेत। पैशाची चिंता, नोकरीची चिंता, कौटुंबिक समस्या, पण काही भक्त सांगतात की स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर अचानक मन शांत होतं। काही क्षणापूर्वी जो माणूस चिंतेत होता तोच काही मिनिटात हलका वाटू लागतो। ही शांतता बाहेरून मिळत नाही, ही कृपा असते। स्वामी भक्ताला धीर देतात, जणू काही ते सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। संकेत क्रमांक 3, संकटातून वारंवार बचाव होणे। कधी तुम्ही विचार केला आहे का, मोठी अडचण येणार होती पण टळली, अपघात होणार होता पण वाचलात, नुकसान होणार होतं पण शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलली। अनेक वेळा आपल्याला वाटतं हा योगायोग आहे, पण प्रत्येक गोष्ट योगायोग नसते। काही वेळा ही स्वामींची कृपा असते। भक्त संकटात सापडला की स्वामी त्याला योग्य मार्ग दाखवतात। म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, स्वामींनी मला वाचवलं। संकेत क्रमांक 4, स्वामींचे नाव वारंवार ऐकू येणे। कधी अचानक एखादा व्हिडिओ समोर येणे, एखादा मित्र स्वामींबद्दल बोलतो, रस्त्यावर जाताना स्वामींचा फोटो दिसतो, मोबाईल उघडला की स्वामींचा संदेश दिसतो। हे वारंवार घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा स्वामी भक्ताला स्वतःकडे बोलावत असतात। ते सांगत असतात, माझे नामस्मरण कर, माझ्यावर विश्वास ठेव। संकेत क्रमांक 5, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात। हा सर्वात मोठा संकेत आहे। अचानक पैसे पडतील असे नाही, अचानक चमत्कार होईल असेही नाही, पण परिस्थिती बदलू लागते। अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात, योग्य माणसे भेटू लागतात, मार्ग दिसू लागतो, आत्मविश्वास वाढतो आणि भक्ताला जाणवू लागतं काहीतरी चांगलं घडत आहे। हीच स्वामींची कृपा असते। स्वामींचा संदेश। भक्तांनो, जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच साथ देत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या जवळ असतात। कधी परीक्षा घेतात, कधी वाट पाहायला लावतात, पण भक्तांचा हात कधीच सोडत नाही। म्हणून चिंता सोडा, नकारात्मक विचार सोडा, रोज काही मिनिटे नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हे नाम तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकते। भक्तांनो, त्या 5 पैकी कोणता संकेत तुम्हाला अनुभवायला मिळाला आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन स्वामी संदेशासह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।